नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मंडळी, आज होळीनिमित्त आपण गावी आलेलो आहोत आणि गाडी पण खूप लेट झालेली आहे मंडळी, कारण की आज ट्रॅफिक जाम होतं. खूप जण शिमग्यानिमित्त सगळेजणांनी आज गाड्या खूप जणांनी सोडलेल्या होत्या. सो आता आपण निघालो, तयारी तर झालेली आहे आणि आता आपण जातो अंजरल्यात आपल्या श्री सताई देवीचं दर्शन घ्यायला. सो आजच्या दिवसामध्ये जे काय होईल ते तुम्हाला ह्या व्हिडिओजमध्ये पाहायला मिळेलच. तर वेळ न लावता चला व्हिडिओ स्टार्ट करतो. मंडळी, आपली आता तयारी झालेली आहे आणि आता आपलं चहा पाणी वगैरे सगळं झालं आहे. आता आपण 10:30 वाजलेत. आता थोड्या वेळात निघूयात, कारण की आज लेट झालं आहे. मंडळी, प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी मनीमाव असते. हे बघा, आमची मनीमाव सकाळ सकाळ आराम करते. बघा, लाजते ती इकडे बघत. मंडळी, हे आमच्या पालखीचे खेळी बघा. हे बघा, यांचे कॉमेडी चालले एकदम व्हाईट कुर्ता घालून. मामा, कसं वाटतं एका वर्षानंतर आज पुन्हा? दादा, कसं वाटतं मग? एकदम मजेत. आज पूर्ण दिवस मजा करणार ना? जल्लोष. आज मजा येईल ना पूर्ण? आज पूर्ण मजा दिवसभर. आणि बघा, आमच्या ह्या वर्षीचे ID काय? हा बघा, राकेश झालं. राकेश दा, काय बोलशील? एकदम एन्जॉय करायसाठी आलो, देवीचं दर्शन घ्यायला आलो आम्ही गावी. हा, असं आणि एवढा उत्साह आहे आमच्यामध्ये की आम्ही ते व्यक्त करू शकत नाही. आणि आता आम्ही अंजरल्यामध्ये चाललोय देवीचं दर्शन घेण्यासाठी. बघा, पालखी सेवक बघा, विदाऊट चप्पल. हे आपले भाऊजी, दुसरे भाऊजी कुठे गेले? भाऊजी, काय सांगाल तुम्ही? बस एन्जॉय. दरवर्षी एन्जॉय करताना? हो, दरवर्षी येतो. आज यावर्षी काय कराल सांगा? या वर्षी आता बघूया. आता आपण मारुती देवळापाशी जाते, कारण की अंजरलातून आपल्याला खास खेळांसाठी टेम्पो आणायला येणार आहे. पहिला एक राऊंड गेला आहे, आता आम्ही लेट आलो आहे म्हणून आमच्यासाठी पुन्हा येणार आहे. ते आला की तुम्हाला ते पण दाखवतो. चला तर मजा करूया. एक बोलो मा दिसले पाहिजेत विकास इकडे बघ. हे सगळे आपल्या पालखीचे खेळी. टेम्पो तर अजून आला नाही म्हणून सगळे खेळ चालत चालले सध्या पुढे पुढे. हा बघा, आम्हाला निवडायला टेम्पो आलाय अंजरल्यातून स्वप्नील दराचा. कुठं आमची पालखी गेलेली आहे अंजरल्याला, तिकडे चाललेलं आहे. हे सगळे सकाळच्या खेळी वगैरे खास आपल्यासाठी खेळांसाठी टेम्पो तर तुझं खरंच मनापासून आभार. काय सांगशील थोडक्यात? आपला एवढं वर्षातून दरवर्षी आपली सेवा करतो, चालले त्याप्रमाणे. जस्ट आम्ही अंजरलात पोचलोय आणि आता आपल्याला पुढे पालखीचा आवाज येतोय ना वाजतऱ्यांचा, तुम्हाला तर दिसेलच. चला, आपण जास्त वेळ न जाता पुढे बघूया कुठे आपली पालखी मिळते आपल्याला. मंडळी, जस्ट पोचलो आहे आणि आपल्याला काय आता जेवायचं डायरेक्ट निमंत्रण आलं आहे ना, तर आता सध्या आपण जेवूया आणि त्यानंतर जाऊन पालखीजवळ जाऊया. आता आपण आहोत तेलेवाडीत आणि तेलेवाडीत दरवर्षीप्रमाणे जेवण असतं, तर ह्या वर्षी देखील तेलेवाडीत जेवण.
त्यामुळे या सगळ्या शिक्क्याच्या केल्यानं आणि या इंडियाचा बाहेर उडत ना तुझी बाहेर माझ्या सत्ताची गालाभेट झालेली आहे. काय माहिती इंडियाच्या मुख्यालयांच्या घरादारा मुला माणसं सर्व मुंबई पासून गावपर्यंत काय इडापिडा असेल तर दूर करशील, त्यांच्या हाकेला हाक देशील आणि तुझ्या नावाचा डंका वाजवशील असा अर्जाला मान द्या शब्द. आपल्या आडेबीडचे पोलीस मोहिते साहेब यांनी आपल्या या पार्टीला भेट दिलेली आहे. तर आम्ही कोंगले गावाच्या वतीने त्यांचा छोटासा आम्ही दरवर्षी त्याची आपण आतुरतेने वाट बघतो. तो आता क्षण जवळ आलेला आहे आणि आपल्या ताडीची वायरी आणि आपल्या श्री सताई देवीचं पालखीचं आगमन झालेलं आहे आणि ते गाठभेट होते ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. थोडा वेळ आहे, चला बघूया. आणि या साईडला आहे ताडीचा मंदिर.
तुझ्या सुरानी मनमोहन सांगे देवा तुझ्या या भेटीची मनी आसही लागे ढोल ताशा कडाडले सारे कोकण बहरले शिमगा खेळण्या भक्त दंगले शिमगा खेळण्या भक्त दंगले कसा देव माझा नाचतोय र कसा शिमगा गाजतोय र देव माझा नाचतोय र कसा शिमगा गाजतोय र आई आज सुखावल गाव ग सुखावल गाव ग सुखावल गाव ग सुखावल गाव आई पाहुनिया रूप ग पाहुनिया रूप तुझं पाहुनिया रूप ग पाहुनिया रूप तुझे मन मोहरले ग पाहुनिया रूप तुझे मन मोहरले ग नाचत गाजत देव माझा दाराशी येतो आपला मित्र मयूर भेटलेला आहे. मयूर, अचानक भयानक भेट झालेला आहे. मयूर, कसं वाटलं रे? मी पहिल्यांदा शिमग्यात इथं आलोय पण अत्यंत आनंद झालाय याच प्रकारे पालखीचा सोहळा बघितला तुमचा खूप मजा आली याच प्रकारे छान वाटलं ना? हो खूप 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 म्हणजे खूप आनंद झालाय मुंबईकडे याच प्रकारे एकत्र होतात खूप काही मजा करतात. नमस्कार मंडळी, आजपासून कोंबळेगावचा शिमगा उत्सव साजरा होत आहे. देवीची पूजा अर्चना होते, त्याच्यानंतर तिला पालखीत बसवलं जातं आणि सकाळी पहाटे 1:30 वाजता आम्ही पालखी घेऊन आंजर्लेच्या दिशेने रवाना होतो. त्याच्यानंतर मध्ये क्रांतिवाडी लागते. क्रांतिवाडीमध्ये आल्यानंतर तिथे आम्ही ओट्या भरल्या जातात, देवीची ओट्या तिथे भरल्या जातात. त्याच्यानंतर तिथे 1 तास आमचा तिथे ओट्यांमध्ये जातो. तिथून निघाल्यानंतर एक ताचवल गाव आहे, त्या गावामध्ये पालखी येते. तिथे पालखी आल्यानंतर तिथे ओट्या भरल्या जातात. भाविक त्यांच्या दर्शनाची वाट पाहत असतात. त्याच्यानंतर ओट्या भरून झाल्यानंतर सकाळी नंतर आंजर्लेच्या दिशेने पालखी भक्तांना भेटण्यासाठी रवाना होते. मुरडी लागते. मुरडीमध्ये आल्यानंतर तिथे सर्व महिला देवीची आतुरतेने वाट पाहत असतात. तिथे ओट्या भरल्या जातात. देवीची तिथे ओट्या भरल्या जातात आणि गाराणे पण गायले जातात. नवस असतात, देवीचे नवस असतात. ते गेल्या वर्षीचे नवस यावर्षी फेडलेले असतात, त्यांचे नवस यावर्षी पूर्ण होतात आणि ते ओट्या भरलेले असतात. त्याच्यानंतर दुपारच्या वेळेस तेलवाडी या ठिकाणी येते. नंतर सर्व भाविकांना, सर्व खेळांना, देवीच्या सर्व भक्तांना महाप्रसाद असतो. दिवसाला पावणारी अशी सताई देवी पूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे आणि तिच्या कृपेने असे नवस आमची सताई देवी जिंकते. आंजर्ला शहर आहे. आंजर्ला पूर्ण शहर घेतल्यानंतर ती 3:30 वाजता भाविक लांबून तिथे दर्शनाला येत असतात. तिथे दर्शन घेतात. काटक्यांचा खेळ असतो. काटक्यांचा खेळ केल्याशिवाय देवीला तिथून उठवता येत नाही आणि गुलाल उधळण होत असते. आणि अशा रीतीने आमचा शिमगा सकाळी तिथून आंजर्ला गावातून पूर्ण होतो. सकाळी पहाटे तिथून झाल्यानंतर एकदम कोंबळेगावात सकाळी 4-5 वाजेपर्यंत ती आपल्या माहेरी म्हणजे कोंबळेगावामध्ये ती पडते आणि तिथे एक होम लावला जातो. खराटी एकच ठिकाण आहे, तिथे होम लावला जातो. होम लावल्यानंतर तिकडे पालखी तिथून नंतर सभागृहामध्ये वाजत गाजत तिला सभागृहामध्ये आणली जाते आणि तिथून तिला बसवलं जातं.
त्यांच्या पाठीवर विराशी काय मंडळी बाहेरगावी काही मंडळी गावी आणि गावी असतात त्यांच्या पाठीशी विराशी त्यांच्या काय मनातल्या इच्छा परिपूर्ण करशी त्यांच्या धंदे परदेशी असाच वर्षानुवर्ष कोणी गावांच्या गाठी बैठी असा आनंदाचा सहका वर्षानुवर्ष चालू ठेवशील असा अर्ज करतोय अर्धाच मान्य शब्दच कांद्याला जातीच्या पाराला न धर्माच्या वेळेला दोन्ही हात जोडून तुला गाणं नगातोय बाय सावला कधी बाय आणि झालेली आहेत हे बाय सावला कधीचे केली बाय मुंबई पासून गावापासून असतात हे बाय जिकडे तिकडे जातील त्यांच्या पाठीवर नाजर उभी राहतील त्यांना पैशाला पैसे दोन पैसे मिळवून देतील तशाच बाय तुझ्या सुद्धा केली मुंबई पासून गावापासून आलेली आहेत त्यांच्या सुद्धा पाठीवर नाजर उभी राहतील ते जिकडे तिकडे जातील त्यांच्या पाठीवर नाजर उभी राहतील आणि बाय तू जिकडे तिकडे जाशील किंवा तुझ्या नावाचा डंका वाजवून घेशील असा अर्ज करताय मानताच प्रसंत
आहे पाय. सत्याची माऊली तू बसले तुला चार डोळे आनंदाचा दिवस दाखवते बोललेली वासना परिपूर्ण करून विषेचं पाणी करून. आज बाय कोंबड्याची सताय पाणी माझी सावली करणार यांची गावाभेट झालेली आहे. तर अशीच गावाभेट साडेसाल होत राहून दे आणि आनंद सगळं कोंबडे अंजरले बंधुभावात पसरला पाहिजे. वाय या कोंबड्या अंजरल्यांच्या सताईबाईच्या खेळांच्या घरादारा मुलामांचा सर्व कोटी सांभाळकर. ते जातीयातील त्यांच्या पाठीवर सादर उभी राहा. त्यांची शेतीमाती नीट पाळून दे. त्यांचे भाऊबंधू गावी परगावी कामा धंद्या नोकरी पाण्यासाठी गेले असतील. त्यांच्या घरादारा मुलामांचा सर्व कोटी सांभाळ कर. त्यांची मुलं बाळा शिकत असतील त्यांचा विद्या संपादन चांगला कर. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य या पृथ्वीचा खेळ चालू आहे तोपर्यंत तुमच्या बहिणींची गाठभेट अशी ती वर्षानुवर्ष चालत राहून दे. असा आमच्या स्वतःची वय गालावर भेट झाली आहे. काही आंदोलन सर्व खेळ्यांच्या मुंबईपासून गावपर्यंत जाती दिनांच्या 5 दिवसात असेल हाक्याला हाक देशील पैसा रुपयाला हाक देशील आणि तुझ्या नावाच्या रंगावर जाऊन घेशील असा अर्थ मानता. बघताय आज श्री सतादेवी पालखी सोहळा शिमगा उत्सव. तर कालपासून पालखी सकाळी आले इकडे आहे. जशी 3 वाजता आलेली आहे. आज आता वाजलेले आहेत 4:30 आणि आता आपण बघताय की ही जी गर्दी जमलेली आहे ती कशासाठी जमलेली आहे तर आमच्या देवीला श्री सतादेवी पालखीला निरोप देण्यासाठी जमलेली आहे. आता इकडे ताडाचा कोंडच्या देवाबरोबर काटखेळ खेळून आमच्या देवी उत्सवामध्ये निरोप दिला जाईल. ह्याच ही ती जागा आहे जिथे आपल्याला खूप मनमोहक असा सोहळा पाहायला मिळेल. ज्या सोहळ्यासोबत आमच्या देवीची म्हणजे इथून ह्या गावातून निरोप दिला जाईल आमच्या देवीच्या पालखीला आणि ते आपल्याला थोड्याच वेळात लवकरच या ठिकाणी बघायला मिळेल. हे तुम्ही बघू शकता. पाठीकडे गर्दी जशी जमलेली आहे ती सर्व आमच्या देवीचा उत्सव बघण्यासाठी आहे आणि तो उत्सव आपल्याला थोड्याच वेळात बघायला मिळेल. लागली ग माझ्या देवाची ग पायाच्या पावलांना राहट गावली ग. ओढ लागली ग माझ्या देवाची ग पायाच्या पावलांना राहट गावली ग. मंदिरी बसलाय गो देव माझा राठीच्या कुशीत ग. जोगेश्वरी वन जाई क्षेत्रफल वैरी देव ग. ओढ लागली ग माझ्या देवाची ग पायाच्या पावलांना राहट गावली ग. तू जाग आई तू जाग
सताई माता आणि तळाचा भैरवनाथ या दोन्ही ग्रामसंघाच्या वतीने इथे आलेल्या सर्व भक्तांचे आम्ही दोन्ही मंडळातर्फे तुमचे आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि असा शेवटचा आनंद सण सताई मातेच्या आणि भैरवनाथ यांची भेट या सणाचा आनंद आपण घेण्यासाठी सर्व उपस्थित आहात. त्यामुळे पुन्हा तुमचे आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि आम्हाला या कार्यक्रमानिमित्त महाप्रसादाची व्यवस्था करणारे आपले देवकर साहेब आणि पुढे यायचं आहे देवकर साहेब संदेश देवकर साहेब यांचा थोडा सत्कार ते माझे अध्यक्ष दिनेश साळवी हे करणार आहेत. तसेच आम्हाला वेळोवेळी गाडीची व्यवस्था करणारे आमचे आपल्या आजच्या गावचे आपले बंधू स्वप्नील पाटील हे सुद्धा आम्हाला वेळोवेळी सहकार्य करतात. त्यांचा सत्कार थोडा करतो आम्ही करायचा आहे. म्हणजे सताई देवी तुझ्या भेटीला आलेली आहे. खेळांच्या पाठीवर आदर असावा. हाक मारती देशी यामध्ये उन्हाळी पातर गोडी शेजारी पाजारी घंटा भांड्यावर काही जरी असेल पायाखाली दाबून ठेवशी. त्यांच्या कमाईला बरकत देशी. तसेच वर्षानुवर्ष गाठीभेटी करून घ्यायची असा अर्ज करतो. अर्ज आसमान दे शब्दास बाई संसार वागदार मानाई जोलन मंदाची टोबा काळ्याची जाग मता माता माऊली सकाळच्या 12 धर्माच्या वेळेला आज जोडून बाय माझ्या आईची तुला चरणकत आले. बाय झाडाच्या कोणावर भैरवनाथ आणि बाई माझ्या सतायची ही सालोन साल बाई ही तुझ्या भेट होत असते. आणि आज बाई आज या ठिकाणी भेट झालेली आहे. जबायचा झाडाच्या कोणावर जबायचा केल्यांच्या बाई घरादार मुलं माझा सर्व गोष्टी सांभाळते. गावापासून त्या मुंबईपर्यंत त्याला त्यांच्या पाठीवर जागा उभी राहा. त्यांना काम धंद्यामध्ये बाईला या चालले त्यांना पैसा लागायचा निघू दे. त्या जाती येते तिला हात मारतील. त्या आपल्याला तो हात द्यायला निघू. भाऊ बहिणी सर्व या ठिकाणी तुझ्या आनंदाची सोलाची वाट बघत असतात. तुला सहकार्य करतात. ज्याने जेव्हा तुझा देव त्याने दरवर्षी शाळेने कोणाला सर्वात असं बरोबर मानलं. सनईच्या सुरानी मनमोहन सांगे. देवा तुझ्या या भेटीची मनी आसही लागे. ढोल ताशा कडाडले सारे कोकण बहरले. शिमगा खेळण्या भक्त दंगले. शिमगा खेळण्या भक्त दंगले. कसा देव माझा नाचतोय र कसा शिमगा गाजतोय र. देव माझा नाचतोय र कसा शिमगा गाजतोय र.
रूप तुझे मन मोहरले ग पाहुनिया रूप तुझे मन मोहरले ग नाचत गाजत देव माझा दाराशी येतो नाचत गाजत देव माझा दाराशी येतो ढोल ताशा कडाडले सारे कोकण बहरले शिमगा खेळण्या भक्त दंगले शिमगा खेळण्या भक्त दंगले कसा देव माझा नाचतोय रे कसा शिमगा गाजतोय रे देव माझा नाचतोय रे कसा शिमगा गाजतोय रे Yeah.
व्हिडिओ बरोबर आहे पाहिजे. तुम्ही पाहिलंच असेल की अंजर्ल्यामध्ये कशा प्रकारे शिमगा उत्सव साजरा केला जातो. आपल्या श्री सताई देवीचं मानपान केवढं मोठ्या पद्धतीने केलं जातं ते तुम्हाला ह्या व्हिडिओजमध्ये दिसलंच असेल. पहिला व्हिडिओ कशी वाटली नक्की आवर्जून कळवा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा.